नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपा या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 30 तारखेला आणि 1 तारखेला वैशाख पौर्णिमा आलेली आहे. 30 तारखेला पौर्णिमा ही 9:13 चालू होत आहे. ती 1 तारखेला रात्री 6:53 ही पौर्णिमा संपत आहे. तर बघा आपल्याला 1 तारखेला सत्यनारायण हा करायचा आहे. वैशाख पौर्णिमा भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी आणि दान धर्म करण्यासाठी खरंच खूप महत्वाचा दिवस आहे. तर बघा या दिवशी कोणत्या भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा कराव्या, त्याचबरोबर दान धर्म आणि माता लक्ष्मीला कोणते नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहे, तर याच बाबत इन डिटेल अशी माहिती असणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा पौर्णिमेचा दिवस म्हणजेच की 30 तारखेला पौर्णिमा ही सायंकाळी 9:13 नंतर चालू होणार आहे. म्हणजेच की 1 तारखेला पूर्ण दिवसभर ही पौर्णिमा असणार आहे. त्यामुळे पौर्णिमेचा उपवास आपल्याला 1 तारखेलाच धरायचा आहे. त्याचबरोबर सत्यनारायण सुद्धा आपल्याला 1 तारखेलाच प्रदोष काळामध्ये करायचा आहे. तर बघा या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे कोणकोणत्या सेवा करू शकतात. तर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत. त्याचबरोबर भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घराघरात ही असतेच, तर त्यावरती सुद्धा तुम्ही नक्कीच अभिषेक करू शकता. माता लक्ष्मीची जर मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा आपल्याला श्री सुक्त म्हणत अभिषेक करायचा आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असं म्हणत देखील तुम्ही अभिषेक नक्कीच करू शकता. श्रीयंत्र असेल तर ते स्वच्छ करून त्यावरती सुद्धा आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं आहे. श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं आहे. ओम एम प्रेम क्लीम चामुंडाय विचे, ओम एम प्रेम क्लीम चामुंडाय विचे असं म्हणत आपल्याला त्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन हे आपल्याला करायचं आहे. बघा जे हळदीपासून बनलेलं नॅचरल कुंकू असतं तर तेच आपल्याला घ्यायचं आहे. आणि ते कुंकू बघा तुम्ही कुठल्या महत्वाच्या कामासाठी चाललेला आहात किंवा अगदीच रोज सुद्धा तुम्ही ते जर कुंकू लावलं तर नक्कीच की दैवी ऊर्जा आपल्यामध्ये आकृष्ट होते आणि आपली कामं सहज अशी पूर्णत्वात जातात. जर तुम्ही महत्वाच्या कामाला जाताना जर हे कुंकू लावलं तर एवढं त्यामध्ये देवी शक्ती आकृष्ट झालेली असते. त्याचबरोबर बघा पौर्णिमा आहे त्यामुळे आपलं घर सुद्धा हळद, गोमूत्र, खडमीठ आणि लिंबू टाकून आपली फरशी पुसून घ्यायची आहे. आपल्या मद्याला सुद्धा हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही. बघा पुन्हा एकदा सांगते की हळदीचं लेपन करते वेळी हळद, गोमूत्र, त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये चंदन पावडर आणि भीमसेनी कापूर हे सर्व काही टाकून आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तिथं बघा गोपद्म, लक्ष्मी पद्म किंवा जे काही माता लक्ष्मीच्या रांगोळ्या असतील, छाप असतील तर त्या तुम्हाला पावलांची छाप असतील तर ते आपल्या मुख्य दरवाजाच्या तिथं काढायच्या आहेत. किचन ओठा स्वच्छ करायला विसरू नका, कारण पौर्णिमेचा दिवस आहे. अन्नपूर्ण मातेची पूजा करण्यासाठी खरंच पौर्णिमेचा दिवस महत्वाचा मानला जातो. त्यामुळे गॅस शेगडीची सुद्धा पूजा करायची आहे. बॅक साईडला किचनच्या म्हणजे स्टाईल वरती स्वस्तिक काढायचं आहे. मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे आणि उंबऱ्याला मध्यभागी कुंकवाने स्वस्तिक हे काढायचंच आहे. धूप दीप या ठिकाणी आपल्याला दाखवून घ्यायचं आहे. हे सर्व काही पूजा करते वेळी आपल्याला ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत आपल्याला सर्वत्र पूजा करून घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा तुम्हाला जर असं वाटतंय की पौर्णिमेच्या दिवशी मला देव उजळायचे आहेत तर पंचामृताने किंवा दही आणि हळद हे सर्व काही लावून तुम्ही देव देखील उजळू शकता. मला जर असं वाटतंय की मला कुंचनची सेवा करायची आहे तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. ज्यांच्या घरात रोज कुंचनची सेवा केली जाते, पण बघा ज्यांच्या घरात फक्त मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवशी सेवा केली जाते, आवर्जून वैशाख पौर्णिमेची सेवा ही चुकवू नका. कुंचनची सेवा करा. अष्टलक्ष्मीचा घरात वास राहून घरात कशाचीही कमतरता भासत नाही. कारण खूप जणांचा अनुभव आहे जेव्हा आपण कुंचनची, धनलक्ष्मी कुंचनची सेवा घरात करतो तेव्हा आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद राहतो. घरात कशाचीही कमी पडत नाही. त्याचबरोबर पैशाला पैसा टिकून राहतो. आमच्या घरात तर रोज कुंचनची ही सेवा केली जाते. बघा या कुंचनची सेवा कशी केली जाते, सिद्ध कसा करावा, जर तुम्ही नवीन घेत असाल कुंचन तर
त्याचबरोबर बघा, या दरम्यान कुंचनची सेवा करते वेळी कोणते स्तोत्र मंत्र पठण केले जातात सेवा केल्यानंतर, तर इन डिटेल माहितीचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक देईल, तिथून सुद्धा तुम्ही सर्व काही बघू शकता. त्याचबरोबर या दिवशी दानधर्म करण्यासाठी सुद्धा खरंच खूप महत्वाचा दिवस. आणि पौर्णिमेच्या दिवशी असं म्हटलं जातं की वैशाख पौर्णिमेला गंगेसारख्या नदीमध्ये स्नान केलं जातं वैशाख पौर्णिमेच्या दिवशी. त्यामुळे जर प्रत्येकाला शक्य होत नाही की पवित्र नद्यांमध्ये जाणं, तिथं स्नान करणं, तर अशा वेळेला तुम्ही गंगाजल जर असेल तर ते आपल्या पाण्यामध्ये, आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि गंगाजल टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे सकाळी. त्याचबरोबर बघा, या दिवशी दानधर्म करायचा आहे. पितरांच्या सेवेसाठी सुद्धा हा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही बघा, कडक उन्हाळा वाढत चाललेला आहे, तुम्ही पाण्याचं दान करू शकता. त्याचबरोबर बघा, पांढरी जे काही वस्त्र असतील तर त्याचे सुद्धा तुम्ही या दिवशी आवर्जून दान करू शकता. अन्नदान करू शकता. तर बघा, जे काही गरजू व्यक्ती आहे तर त्यांना तुम्ही अन्नदान हे आवर्जून करायला हवं. पाण्याचं दान करू शकता किंवा वस्त्रदान देखील करू शकता. ह्यामुळे आपला प्रखर पितृदोष सुद्धा मोठ्या प्रमाणात दूर होतो. भगवान विष्णूंचा अखंड आशीर्वाद आपल्याला मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर या दिवशी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला काही नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहे, तर त्यापैकीच तुम्ही बत्ताशाचा नैवेद्य दाखवू शकता. त्याचबरोबर बघा, दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता. माता लक्ष्मीला मखाने अतिशय प्रिय आहेत, मग तुम्ही मखाण्याची खीर बनवू शकता किंवा तांदळाच्या खिरीचा नैवेद्य सुद्धा तुम्ही या दिवशी दाखवू शकता. त्याचबरोबर बघा, कमळाचं फूल माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. जर कमळाचं फूल नाही भेटलं तर कमलगट्ट्याची माळ तुम्ही बघा, जे श्रीयंत्र आहे किंवा माता लक्ष्मीची मूर्ती, तर त्यांना माता लक्ष्मीला कमलगट्ट्याची माळ देखील अर्पण करायची आहे. पांढरी मिठाई सुद्धा माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून ठेवू शकता किंवा दुधाचे जे काही पदार्थ, बर्फी म्हणा, काय जे तुम्हाला जसं शक्य होईल तर त्या पद्धतीनं आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीला ह्या पदार्थांचे नैवेद्य दाखवायचे आहेत. मग ह्यापैकी एक जरी नैवेद्यामध्ये तुम्ही ठेवलं तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. वैशाख पौर्णिमा भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी खरंच खूप महत्वाचा आहे. आपण रोज तर एवढ्या सर्व काही सेवा वगैरे काही करत नाही, पण महत्वाचे दिवस असतात तर तेव्हा तरी आपल्या घरात माता लक्ष्मी, भगवान विष्णूंच्या सर्व काही सेवा केल्या पाहिजेत. मग आमच्या तर घरात श्री सुक्त व्यंकटेश स्तोत्राचं तर डेली पठण हे होत असतं. जेव्हा तुमच्या घरात ज्या श्री सुक्त आणि व्यंकटेश स्तोत्राची जेव्हा सेवा चालू होती ना, तुमच्या घरात नक्कीच बदल तुम्हाला जाणवेल. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा खरंच खूप महत्वाची आहे. घरात कशाशीही कमी पडत नाही. ह्या सेवेमुळे जर तुम्ही रोज जर व्यंकटेश स्तोत्र आणि श्री सुक्ताचं जर पठण करत असाल तर तुम्हाला नक्की अनुभव येईल. ज्यांच्या घरात ही सेवा केली जाते तर त्यांना नक्की आपल्या घरात किती बदल होत चाललाय ते नक्की समजतं. ज्यांच्या घरात अजूनही सेवा केली जात नाही तर त्यांनी आवर्जून या दिवशी सर्व काही ह्या सेवा करा. त्याचबरोबर बघा, पौर्णिमा असल्यामुळे विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र तर आपल्या घरात केलाच गेला पाहिजे. बघा, भगवान विष्णू, माता लक्ष्मीची सेवा आपल्या घरात, अखंड लक्ष्मी घरात टिकून राहते. पण बघा, जेव्हा आपण भगवान कुबेराची सेवा करतो तर तेव्हा जे काही आपल्या घरात लक्ष्मी येत आहे तर ती तशीच टिकून ठेवण्याचं काम हे भगवान कुबेर हे करत असतात. म्हणजेच आपल्या घरात लक्ष्मी स्थिर होते जेव्हा आपल्या घरात भगवान कुबेरांची सेवा केली जाते. त्यामुळं कुबेर मंत्राचं देखील तुम्ही या दिवशी पठण करायचं आहे. श्री सुक्त, व्यंकटेश स्तोत्र, त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामावली किंवा विष्णू सहस्त्रनाम ह्या सर्व काही सेवा आपल्याला या दिवशी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत. ह्यामुळे आपल्या घरात नक्कीच की जे काही येणारा पैसा आहे, लक्ष्मी आहे, तर ती स्थिर होते. घराची कुटुंबाची भरभराट व्हायला मदत होते. तुम्हाला नक्की समजलं असेल. तर आतापुरतं एवढं चाललेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. स्वामी समर्थ.